हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवेतील कौशल्यांची कमतरता दूर करण्यासाठी इस्रायल भारतातून 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 काळजी वाहकांची नियुक्ती करणार आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या नोकऱ्या देण्यासाठी इस्रायल भारताशी संपर्क साधला आहे. इस्रायलला 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 आरोग्य सेवक कामगारांची गरज आहे. येत्या आठवड्याभरात इस्रायल कंपनीचे पथक भारताला भेट देणार असल्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भरतीची मोहिमेची दुसरी फेरी महाराष्ट्रात आयोजित केली जाणार आहे. इस्रायलमध्ये सध्या कामगारांचा प्रचंड तुटवडा आहे. काही क्षेत्रात त्यांना कामगारांची प्रचंड आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये फ्रेमवर्क, लोखंडी वेल्डिंग, प्लास्टिकिंग आणि सेरेमिक डायलिंगचे काम करणाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात इस्रायल कंपनी भारताला भेट देतील आणि त्यांच्या निकषावर आणि कौशल्यावर आधारित कुशल कामगारांची निवड केली जाईल. याशिवाय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही इस्रायलला गरज आहे. यासाठी 5,000 कामगारांची मागणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना किमान 10वी पूर्ण केली आहे किंवा एखाद्या मान्यताप्राप्त भारतीय संस्थेचे जारी केलेले प्रमाणपत्र किंवा 990 तासांचा नोकरीच्या प्रशिक्षणाचा नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे, असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. झालेल्या उमेदवारांना मिळणार या सुविधा. तर इस्रायलसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा, राहण्याची आणि खाण्याची सुविधा आणि 1,92,000 रुपयापर्यंत महिना पगार दिला जाणार असल्याची माहिती इस्रायल सीमा प्राधिकरणाने दिली आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,515 रुपयांचा बोनसही दिला जाणार आहे. इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भारताच्या पहिल्या फेरीत एकूण 16,832 उमेदवारांची चाचणी, त्यापैकी 10,349 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. भरतीच्या पहिल्या फेरीत उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा राज्यातील कामगारांचा समावेश होता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDCने नोव्हेंबर 2023 मध्ये सरकारसोबत G2G करारावर स्वाक्षरी केल्यानंतर कामगारांची भरती करण्यासाठी भारतातील राज्याशी संपर्क साधला होता. इस्रायल संस्कृतीची ओळख. इस्रायलसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तिथे जाण्याआधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात इस्रायल संस्कृती, तिथली जीवनशैली, त्यांची ओळख करून दिली जाणार आहे. तसेच नव्या घरात राहण्यासाठी नियमांचंही पालन करावं लागणार आहे. त्या प्रकारे इस्रायलला 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 काळजी वाहक कामगारांची गरज आहे. अशा प्रकारे जर तुम्ही या योजनेअंतर्गत बसत असाल तर नक्कीच अर्ज करा. या योजनेसंदर्भाचे जेव्हा बी नवीन काही अपडेट समोर येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही माहिती जास्तीत जास्त बांधकाम कामगाराला शेअर करायला विसरू नका. या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील असून तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण योजनेचे जे फॉर्म असतात ते दिलेले आहेत, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि अजून जे काही समोर फॉर्म येणार आहेत ते देखील आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहोत. त्यासाठी ते देखील नक्की जॉईन करून ठेवा.